नवी मुंबई महानगर पालिका चुनाव आने वाले 22 अप्रैल को संपन्न होने जा रहे हैं। इस चुनाव में शेतकरी कामगार पक्ष पहली बार अपना नसीब आजमाने वाला है। नवी मुंबई महानगर पालिका के चुनाव के लिए नामांकन पत्रक भरने के बाद मंगलवार को टाइटन हॉल में सभी उम्मीदवारों की बैठक का आयोजन किया गया था। इस बैठक में चुनाव तथा प्रचार की रणनीति तय की गई। इस दौरान माननीय विवेक पाटिल, राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड़, शेतकरी कामगार पक्ष के राज्य सचिव मंडल के सदस्य भरत जाधव, नवी मुंबई के सचिव गौतम आगा, राज्य युवा उपाध्यक्ष दीपक जायसवाल, नवी मुंबई के कार्यालयीन सचिव गौतम गायकवाड़, नवी मुंबई जिला अल्पसंख्याक महिला आघाड़ी सेल की अध्यक्ष सईदा सैयद, नवी मुंबई महिला आघाड़ी अध्यक्ष स्नेहा भाकरे आदि गणमान्यों की उपस्थिति थी। इस बैठक में शेतकरी कामगार पक्ष के उम्मीदवारों की भी उपस्थिति थी। इस दौरान माननीय विवेक पाटिल ने इस चुनाव के बारे में सभी को मार्गदर्शन किया। एक 40 वर्षाचा कालखंड गेला, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ही बहुजनाची समाजाची चळवळ झाली आणि ती चळवळ साधारण 70-75 सालापर्यंत झाली। त्याच्यानंतर जंगलवादी राजकारण सुरू झालं। विशेष करून 69 साली जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या तेव्हापासून जंगलवादी राजकारण सुरू झालं आणि त्याच्यातनं मग असे काम करणारे लोक बाजूला घेत झाले आणि पैसे खाणारे, करप्शन करणारे, गुंडागिरी करणारे लोक हळूहळू राजकारणात यायला लागले आणि पुन्हा चक्र आहे बघा। पूर्वी पोरं म्हणजे आम्ही कॉलेजला होताना असे केस भरपूर वाढवायचो, आता केस कमी करण्याची म्हणजे चक्र आहे। तसं आता जंगलवादाकडनं, गुंडगिरीकडनं, करप्शनकडनं, भ्रष्टाचाराकडनं पुन्हा एकदा चांगल्या लोकांसाठी राजकारणाची वेळ आलेली आणि तुम्ही आम्ही एका चांगल्या वळणावर आज उभे आहोत की चांगल्या माणसांचं राजकारण करण्याला संधी मिळण्यासारखी एकंदर राजकीय आणि सामाजिक परिस्थिती निर्माण आज ह्या देशामध्ये व्हायला लागली। त्याची सुरुवात दिली। त्याच्यामुळे आपण या ठिकाणी या पद्धतीनं काम करायचं आहे। जे काय करू सगळेजण एकत्र करू आणि दुसरे काय कोणावर वेळ आली तर पटकन सगळ्यांनी एकत्र जायला पाहिजे। आज माझा काय संबंध आहे तिकडे तो बघेल असं नाही। काय असेल तर आपल्या 40 उमेदवारावर येणारी वेळ ही आपल्या प्रत्येक एकावर आली तर ती आपल्या 40 लोकांवर आली असं समजून आपण त्या ठिकाणी काम आणि तुम्हाला सांगतो 40 जरी आपण उभे असलो ना तरी ह्या महानगरपालिकेला चांगल्या प्रकारचं वळण लावल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद तुमच्याकडे। लोक बोलते का शेका पक्षाचे कमी आहेत पण शेका पक्षाचे भारी आहेत, योग्य पद्धतीनं काम करणारे आहेत असं निश्चितपणे वातावरण आपण निर्माण करू शकतो। इस दौरान राज्य प्रवक्ते मल्लीनाथ गायकवाड़ ने भी उपस्थितों को मार्गदर्शन किया। सर्वांचं मी पक्षाचा प्रवक्ता म्हणून अभिनंदन करतो की तुम्हाला सगळ्यांना शेतकरी कामगार पक्षाची उमेदवारी मिळालेली आहे। शेतकरी कामगार पक्षाचे ज्याला तिकीट म्हणतो आपण ते तिकीट मिळालेलं आहे, त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करतो।